गुंजवणी डॅम आहे. जस्ट पहिला टप्पा पार झाला आहे. बॅक साईडला हा गुंजवणी डॅम किल्ला या साईडला आहे आणि त्याच्या बॅक साईडला गुंजवणी डॅम आहे. आणि ह्या इकडं जे आहे हे वेल्ला गाव आहे. म्हणजे गाव म्हणजे तालुका आहे तो. तिथे एक पोलीस स्टेशन आहे, वेल्ला पोलीस स्टेशन. तिथं गाडी पार्क करून वर चालत येऊ शकता. परंतु आता कसं झालं आहे, पोलीस स्टेशनपासून हा रोड आहे बघा, हा वर येता येतं. थोडा स्टीप रोड आहे आणि कच्चा आहे. तिथून गाडी वरपर्यंत येते. गाडी हे इथपर्यंत येते, इथपर्यंत गाडी येते इथून. चला आता पुढची चढाई करू. अजून भरपूर बाकी आहे. रेलिंग चालू झाली, अजून बराच बाकी. रेलिंग चालू झाली याचा अर्थ ॲक्च्युअल गडाची चढाई चालू झाली. आत्तापर्यंत 2दा थकलोय, लिंबू पाणी घेतलंय, कार्यक्रम चालू आहे. चला. इझी म्हणता म्हणता हार्ड ट्रेक आहे. मीडियम डिफिकल्ट आहे, सगळे करू शकतील असं आहे. पण जेवढं लवकर सुरू करेल तेवढा फायदा आहे. नंतर उन्हाचा खूप त्रास होतो. सनस्क्रीन लावा, टोपी घालून या, काही करा, अवघड जातं. डिहायड्रेट होतं लवकर, त्याच्यामुळे थाकतं. कार्यकर्ते इथं सेटल आहेत, अजून बराच बाकी. आत्ता झेंडा जवळ आलाय, नजरेस पडलाय. अजून आहे अर्धा पाऊण तासाचा रस्ता. बाजूला गुंजवणी डॅम. बिनी दरवाज्यातून एंट्री केली. आता वर बघूया अजून कसं आहे. बरंच मोठं आहे. तट वगैरे एकदम व्यवस्थित दिसतात. बांधीव दिसतो अजून. पण रायगड जेवढा पडलाय किंवा राजगड जेवढा पडलाय त्यापेक्षा तोरणं जास्त चांगल्या स्थितीत असं म्हणावं लागेल. सुंदर. कचरा डंप करायसाठी केलं यांनी. पूर्ण तटबंदी आहे. पाण्याचा हौद आहे. किल्ल्यावरची तहान भागवायला त्या काळी पाण्याचा हौद त्यांनी बांधलेला होता. आता तो चांगल्या अवस्थेत नाही असं दिसतंय, कारण कोणी पाणी घेत नाही तिथलं. पण राजगडचा जो होता तो चांगल्या अवस्थेत होता.
म्हणजे तिथं हातपाय धुत होते, बरीच गर्दी होती, पाणी पित होते. इथं पाण्याची व्यवस्था नाही आहे, पण जे गावकरी आहेत तर ते असं ठिकठिकाणी बसून स्टॉल लावत आहेत. बिस्लरीचं पाणी, लिंबू पाणी वगैरे, काकडी विकतात ते. झुंजार माची आणि हा समोरचा राजगड सॉरी है ना. हे काय चूल वगैरे पेटवलेली आहे, स्वयंपाक करत असतील. इकडच्या साईडला चूक. भागीले सॉर्ट ऑफ रोपवे आहे, ज्याच्याने खालून बेस विलेजमधून काही बांधकामाचं साहित्य असेल, दगड सिमेंट इथे दगड आणलेले तर ते मागवतात. बुधला माची. उतरण चालू केले आम्ही. जवळपास पूर्ण उतरून झालंय. रेलिंग संपली, पठार चालू झालंय आणि परत आपल्या इथं गाड्या इथं गाड्या तिथपर्यंत जायचंय. चला, आमच्या गाड्या पार्क आहेत.